दर्शको नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। महाराष्ट्रामधील आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील करवीर तालुक्यातील वाशी या गावामध्ये उद्यापासून या बिरदेवाची जळ यात्रा सुरू होते आहे। दरवर्षी असणारी ही यात्रा दर 3 वर्षानंतर एकदा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। या 3 वर्षानंतर येणाऱ्या यात्रेला जळ यात्रा असे म्हणतात आणि या देवाचे भक्त अखंड महाराष्ट्राबरोबरच गोवा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक अशा विविध राज्यांमधून येतात। गेल्या वर्षी जळ यात्रा कोरोनाच्या साथीमुळे रद्द झाल्यामुळे या वर्षीच्या या जळ यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे। या अगोदर करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन आणि देवस्थान कमिटी अशा सर्वांची एकत्रित नियोजन बैठक झाली होती। त्यानंतर या ठिकाणी यात्रेला उद्यापासून प्रारंभ होतो आहे। पण जिल्हा प्रशासनाबरोबरच आता खरी मुख्य जबाबदारी आहे ती ग्रामपंचायत प्रशासन आणि देवस्थान कमिटीची। या एकूण एक होणाऱ्या यात्रेच्या नियोजनासंदर्भात या देवस्थान कमिटी आणि ग्रामपंचायत प्रशासनाने काय नेमक्या उपाययोजना अवलंबल्या आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। त्याबरोबरच ग्रामपंचायत प्रशासनाने नेमकं काय नियोजन केलंय आणि देवस्थान कमिटीमार्फत येणारा उत्सव किंवा येणारा सोहळा कशा प्रकारचा असतो या संबंधीची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। आता आपल्यासोबत या वाशीमधील बिरदेव देवस्थानच्या देवस्थान कमिटीमधील सदस्य भगवान सुभाना रानगे आहेत। त्यांच्याकडून आपण येणारा उत्सव कसा असेल, हा सोहळ्यामध्ये काय काय असतं याविषयीची संपूर्ण इत्यंभूत माहिती घेणार आहोत। उत्सव उद्या रात्री भानुस मंदिरामधून पालखी, ढोल, कैताळ, अबदागिरी, लिशान यासह मुडशिंगी, धुळशीर व पुजारी यांची भेट होती। त्यानंतर भानुस मंदिरातून पालखीमध्ये सबिनावरती येतो मुख्य मंदिरात। पहाटे सकाळी लिपण्याची मानकरी भरगुणे यांचं मांडीवलं बकरं कापलं जाते। त्यानंतर गादीची भाकणूक होते। दुपारी 4 वाजता परत सबिना, वालूक हे सहित हेडाम भाकणूक हा कार्यक्रम होतोय। परत पालखी प्रदक्षिणा होऊन मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला 21 सवासणींची पूजन केले जाते। रात्रभर धनगर ओव्या आणण्याचा कार्यक्रम असतोय, धनगर ओव्या। दुसऱ्या दिवशी परत तसंच भरगुणे यांची मानाची बकरी बुधवारी पहिले म्हणजे दुसऱ्या पालखी दिवशी, त्या दिवशी हेडाम, भाकणूक, वालूक, पालखी सबिना। परत रात्री जळ यात्रा कुंभाराच्या घरी कर आणायसाठी 5 शीद वालूक या लव्या जम्यासही जातात, भांडराची उधळण होते। परत तिथून कर घेऊन परत मुख्य मंदिरात येतात आणि त्यानंतर इथं पूजन करून पालखी, देव, सबिना, मानकरी यासह देव जळाला जातो 7 जणी बहिणींची भेट घेण्यासाठी। भेट घेऊन परत आल्यानंतर 5व्या पायरीला मानाची बकरी पाटील मानकरी ते तोडतात। तिथून परत मंदिरात, मुख्य मंदिरात पालखी, देव आल्यानंतर लांडगे हे बकरे फाडायचं काम करतात आणि हजारे त्यांच्या मानगुडावर बकरं असते मानावर ते तोडतात। त्यानंतर इतर बकऱ्यांचा बळी दिला जातो। खारा निवद त्या दिवशी होतोय। परत दुपारी पालखी, सबिना, भाकणूक, हेडाम हे होते। बनकर बांधवांचं हेडाम, रानगे पुजाऱ्यांची भाकणूक। परत रात्री पालखी, सबिना, रात्रभर धनगरी ओवीचा कार्यक्रम घेतला जातो। दुसऱ्या दिवशी सकाळी यात्रेची सांगता होते शुक्रवारी आणि रात्री इथून पालखी सबिनासह भानुस मंदिरात देव जातो। यात्रेची समाप्ती होते, सांगता होते। जवळपास कोरोनाच्या काळामुळे मागची जळ यात्रा रद्द झाली होती, म्हणजे जवळपास मागची यात्रा सोडली तर 6 वर्षानंतर पुन्हा एकदा हा जळ यात्रे झाले। या वर्षीचा एक अंदाज आहे प्रशासनाचा की 6 ते 7 लाख लोक येतील। मग एवढ्या भाविक भक्तांची सोय इथं कशा प्रकारे असते, काय असते? लाईटची सोय केलेली आहे। जळण भांडे आम्ही पुजारी बांधव सगळे त्यांना वाटप करतोय, लागणारं साहित्य। त्यामुळे एकंदरीत कुठलीही अडचण त्यांना येऊ देत नाही, आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे। आणि इथल्या एक भाकणुकीविषयी एक हे आहे, म्हणजे प्रसिद्ध भाकणूक इथली आहे, तर ते सांगतायत कोण किंवा त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगा। सांगतात एक भागोजी सकाराम रानगे, भगवान नारायण पुजारी, अण्णाप्पा बापू पुजारी आणि बिरुमानको पुजारी हे 5 शीद आहेत आमचे। 4 हे पाळीपाळीने सांगतात दररोज असं आहे। आणि पहिल्या दिवशी मुडशिंगी पुजाऱ्यांची भाकणूक होती इथं, त्यांना पण मान आहे, असं कार्यक्रम आहे। आता आपल्यासोबत या वाशी गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय शिवाजीराव जाधव मिठारे हे आपल्यासोबत आहेत। ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं येणाऱ्या भाविक भक्तांसाठी काय उपाययोजना केल्या, त्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी काय योजना अवलंबल्यात याविषयीची आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। तर सरपंच साहेब नमस्ते। नमस्ते सर। आता एक आम्हाला सांगा की जवळपास कोरोनाच्या कालावधीमुळे जी यात्रा रद्द झाली होती
त्यानंतर पुन्हा एकदा ही जळयात्रा यावर्षी आली आहे. जवळपास 6 वर्षाच्या कालावधीनंतर ही यात्रा होणार आहे. मग एक अंदाज केला प्रशासनाच्या वतीनं की 6 ते 7 लाख भाविक भक्त या ठिकाणी जमतील. मग खऱ्या अर्थानं मुख्य जबाबदारी ही ग्रामपंचायत प्रशासनाची असणार आहे. तर लोकनियुक्त सरपंच म्हणून तुमच्या मार्गदर्शनासाठी इथं नियोजन कसं केलेलं आहे? नमस्कार, मी शिवाजी जाधव, सरपंच वाशी. यात्रेकरूंच्यासाठी वाशी गाव हे आता सज्ज आहे. 2021 हे साल कोरोनामध्ये गेले. त्याला बरेच यात्रेकरू गावामध्ये आले नाहीत किंवा त्यांनी यात्रा केली नाही. तर अशासाठी आम्ही पहिल्यांदा रेफरन्स देतो की आम्ही आरोग्याविषयी बोलतो थोडा वेळ. आरोग्यासाठी आम्ही 2 रुग्णवाहिका आपल्याकडे आहेत. 24 तास आरोग्य सेवक, आरोग्य सुखसुविधा आहेत. 3 शिफ्टमध्ये डॉक्टर लोक आहेत. तसेच एक आरोग्य सेवकांची गाडी आमच्या बिरदेव मंदिराजवळ आहे. एक हजारे पेट्रोल पंपाची इथं आहे. आरोग्यानंतरनं पाण्याच्या विषयी बोलू आपण. पाण्यासाठी वाशी ग्रामपंचायतीनं नदीवरती 2 मोटरी नवीन चालू स्थितीत आहेत. 2 विहिरीच्या गावाच्या बिरदेव मंदिराच्या पाठीमागे विहीर आहे, तिथं 2 मोटरी आहेत, चालू स्थितीत आहेत. आणि हजारे साहेबांचं घर म्हणून इथे काय त्या पण 2 मोटरी चालू स्थितीत आहे. पाण्यासाठी 24 तास 11 ते 15च्या दरम्यान वाशीमध्ये पाणी कमी पडणार नाही ह्याची जबाबदारी पूर्ण ग्रामपंचायतीने घेतलेली आहे. झाला पोलीस बंदोबस्ताचा विषय, तर आम्हाला करवीर पोलीस ठाण्याच्या बरोबर आम्ही पोलिसांच्या बरोबर पत्रव्यवहार केलेला आहे. आम्हाला PI साहेबांनी 100 पोलिसांचा फौजफाटा यात्रेकरूंसाठी देण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि ते आलेले आहेत. परत तुम्हाला सांगतो, शौचालयाचा विषय जर घेतला आपण तर ग्रामपंचायत उचगाव कडून आम्हाला एक शौचालयाची गाडी मिळालेली आहे. आणि राधानगरी तालुक्यातलं शिरगाव म्हणून गाव आहे, त्या गावाची पण एक शौचालयासाठी गाडी मिळालेली आहे. राशिवड्याची एक गाडी मिळालेली आहे. असं आम्ही शौचालयासाठी फिरचे शौचालय आम्ही पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे. याच्यानंतरनं यात्रेकरूंसाठी आता पाळणे तसेच छोट्या मोठ्या भेलच्या गाड्या वगैरे जे आलेल्या आहेत त्यांची पण आम्ही सोय केलेली आहे. आणि पार्किंगची सोय पण केलेली आहे. कमीत कमीमध्ये पार्किंग प्रशस्त 2 ते 3 ठिकाणी केलेलं आहे. आता एकंदरीत बघितलं तर साधारण 5 ते 6 लाखाचा एक अंदाज केला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर यात्रा होणार आहे, त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. यासाठी स्वयंसेवक वगैरे अशी काही नेमणूक केली आपण? हो, आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहेत स्वयंसेवक म्हणून. आणि आम्ही तुर्मी गाव म्हणून आहे, तुर्मी गावात बरेचसे स्वयंसेवक आहेत. जवळजवळ 50 स्वयंसेवकाची व्यवस्था आम्ही केलेली आहे. आणि आपल्या ट्रस्टीनं म्हणजे बिरदेव यात्रा ट्रस्टीनं पण स्वयंसेवकाची व्यवस्था केलेली आहे. आणखीन असं म्हणजे या यात्रेच्या जवळपास किती 3 दिवसाचा हा उत्सव असतो, या प्रत्येक दिवशी असं वेगळं काय आणि काय असं नियोजन आहे का? नाही, जसं यात्रा काळामध्ये आपण जसं याच्या अगोदरचा जो यात्रेचा विषय आहे म्हणजे जे धार्मिक सण जो आहे आणि धार्मिक जे 2021ला फक्त धार्मिक जर सोडलं तर बाकी काही झालं नाही आणि त्या पद्धतीने होणार आहे. आणि यात्रा कालावधीमध्ये जवळजवळ आम्ही औषधं जे उडवतोय त्याला आपण हे म्हणतोय आतिषबाजी जी उडवतोय ही यात्रेच्या वेळेला होणार आहे. त्यासाठी आम्ही यात्रेच्या काळामध्ये काही दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही अग्निशामक दलाची गाडी आम्हाला खाटीक समाजाने दिलेली आहे. खाटीक समाजाने स्वच्छ पाण्याचे 20 टँकर दिलेले आहेत. आणि भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे पाण्याचे टँकर द्यावे म्हणून. तसेच भोगावती साखर कारखाना झाल्यानंतर कुंभी सहकारी साखर कारखाना, राजाराम कारखाना, गोकुळ दूध संघ या सर्व लोकांनी आम्हाला पाण्याचे टँकर देतो म्हणून असे आश्वासन दिलेले आहे. एकंदरीत या गावचे लोकनियुक्त सरपंच शिवाजीराव जाधव मिठारी यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली. तर येणाऱ्या 5 ते 6 लाख किंवा त्यापेक्षा अधिक भाविक भक्तांच्या नियोजनासंदर्भात अगदी काटेकोर पद्धतीने नियोजन केलेलं आहे. मग आरोग्य व्यवस्था असेल, पोलीस प्रशासनात म्हणजे स्वयंसेवक असतील, या यात्रेकरूंच्या राहण्याची, खाण्याची, शौचाची व्यवस्था असेल, अशा सर्वच बाबतीत एकंदरीत ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन व्यवस्थितरित्या याचं नियोजन केल्याचं सांगितलं जातंय. एकंदरीत या ग्रामपंचायत प्रशासनाचे सरपंच शिवाजी मिठारी आणि देवस्थान कमिटीमधील सदस्यांकडून आपण या यात्रेसंबंधित माहिती घेतलेली आहे. तसं पाहिलं तर जिल्हा प्रशासन अखंड या यात्रेसाठी राबतं आहेच, पण तरी देखील करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे, करवीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, त्याबरोबरच या आरोग्य विभागाचे आरोग्य समुदाय अधिकारी वाशीचे अनिल गमरे आणि सरपंच शिवाजी मिठारी आणि देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रघुराम पुजारी, उपाध्यक्ष रंगराव रानगे यांच्याबरोबरच संपूर्ण त्यांची देवस्थान कमिटी यांनी
अहोरात्र कष्ट करून या यात्रेचं नियोजन सुरू केलेलं आहे. येणाऱ्या जवळपास 6 ते 7 लाख भाविक भक्तांचा अंदाज धरून यांनी केलेलं नियोजन खरोखर कौतुकास्पद आहे. आणि या यात्रेच्या इथून पुढे होणाऱ्या महत्त्वाच्या या 3-4 दिवसामधील सर्व सोहळे आपण KK न्यूजच्या माध्यमातून आपणा सर्वांसमोर प्रसिद्ध करणारच आहोत. KK न्यूजसाठी कॅमेरामन विपुलसह मी कृष्णा लाड. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.